मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय संभाजीनगरला पुन्हा, कारण आज बाबांची म्हणजेच माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे। त्यांना 2 वर्ष पूर्ण झालेत आज। तर आई बाहेर गावी गेलेल्या आहेत, तर संध्याकाळपर्यंत ते आल्या तर येतील। सध्या ते पॅगोडाला आहे, तर बघू। तर मोठ्या ताई त्या दोघी पण आलेल्या आहेत तिकडं, आणि आम्हालाच निघायला लेट झालंय, कारण माझी तब्येत खूप खराब झाली होती। श्वासच घेत येत नव्हता, रात्रभर झोप नाही झालेली, सर्दी एकाएकीच वाढली आहे। तर आता रेडी झालोय आणि ते येत आहेत गाडी घेऊन। तर बघा, इकडे नक्षू रेडी झालाय आणि नक्षू 10 तारखेपासून पाऊल टाकतोय त्याचंच एकटाच, बघा। आणि इकडे पिहू रेडी होतीये, इकडे बघ पिहू। लिपस्टिक बघा पिहूने किती जास्त लावली, तिला कमी करायची सांगितली मी। आणि कॅटली काढून ठेव, कारण दूधवाले काका संध्याकाळी 8 वाजेला येतात, 8-8:30 पर्यंत। तर आम्ही लवकर आलो तर ठीक आहे, पण जर लवकर नाही आलो तर मग बाजूच्या ताईंकडे कॅटली ठेवते आणि मग त्या घेऊन टाकतील। संध्याकाळी किती होती काय माहिती, मुक्कामी थांबता येणार नाही, कारण उद्या पिहूचा पेपर आहे आणि नक्षूची वॅक्सिन सुद्धा आहे। तर रिटर्न वापस यावंच लागणार आहे, नाहीतर आम्ही एक दिवस आधीच जाऊन राहत असतो। असं एवढी दगदग नाही करत वेळेवरच। तर चला भेटूया थोड्याच वेळामध्ये, ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पुढे काय काय होतं आज बघूया। चला तर बाय। तर निघालो आम्ही संभाजीनगरला जाण्यासाठी। खूप लेट झाला होता, पण काय करणार, तब्येतीनेच वेळेवर गोंधळ घातला। तर पोहोचलो घरी आणि दोघी ताई लागलेल्या होत्या स्वयंपाकाला। मग काय कामं राहिले होते ते केले मी, आणि भांडे घासताना माझे 3 नंबरचे भाऊजी बघा कशी मजा घेत होती, म्हणजे काय बोलतात ते ऐका। 2 घराचे अजून बाकी आहे, घेऊन येतो, चालू दे। आणि घरात मी सगळ्यात लहानी आहे, तर सगळेजण मला समजून घेतात खूप। आणि बघा, इकडे दोघी ताई स्वयंपाक करत होते आणि पीठ मळायचं राहिलं होतं थोडंसं, तर थोडं अजून वाढवून मी मळून घेतलं। मग अर्ध झालं होतं करून। मग सगळे पाहुणे हळूहळू यायला लागलेत आणि आज सगळे येणारे सासरकडचे, तर सगळ्यांना दाखवते मी। तर इकडे स्वयंपाक ताई शेगडीवर पोळ्या करत होत्या, कारण गॅस दोन्हीही बिझी होते। आणि नक्षूही छान खेळत होता, बुद्धांश पण मस्त राहावं लागला आता सगळ्यांकडे। आणि ह्या दोघींचं काहीतरी वेगळंच चालू होतं। तर बघा, सगळेजण आले, मग वंदना वगैरे घेतली आणि मग जेवायला बसले हळूहळू सगळेजण। आणि सासूबाई पॅगोडाला होत्या आज, तर आल्या लवकर तर येतील त्या, नाही तर उद्या येणार आहेत। मग सगळी पंगत व्यवस्थित जेवण वगैरे झाले। आणि पहिला कार्यक्रम असा झाला आहे की आम्ही तिघी जावांनी आणि 4 भावांनी मिळून केला आहे, नाही तर सासूबाई असतात, म्हणजे मोठं माणूस घरात असलं तर त्यांच्या विचारांनी सगळं होतं। तर पहिला कार्यक्रम असा होता की तो आम्ही केला आहे चौघांनी मिळून। तर सगळं एकदम व्यवस्थित पार पडलं, सगळं छान झालं। मग नंतर सगळ्यांनी फोटो काढले आणि माझी सासरकडची मंडळी ही सगळ्यात लहान सासू सासरे आहेत, खाली जे खुर्च्यांवर बसले ते माझ्या फुई सासू आहेत, दोघी पण आनंद आहेत, सगळ्या उभ्या आहेत त्या बसलेल्या। आणि सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं। खूप मनमिळावू फॅमिली आहे माझी सासरकडची मंडळी, आणि खूप जास्त एन्जॉय करतात सगळे एकत्र आल्यावर। तर सगळ्यांना वाटी लावलं मग जेवण वगैरे झाल्यानंतर, आणि मग आम्ही जावा आणि दीदी आम्ही जेवायला बसलो। तर जेवण वगैरे केलं आणि निघायचीही घाई होती, मग सगळे कामं वगैरे आवरले। आणि जेवणामध्ये डाळ भात, छोले बटाट्याची भाजी, पापड, कुरडई, भजे आणि जिलेबी, फाफडा, तर असा काही मेन्यू होता। मग नंतर सगळं आवरून म्हणजे निघालो घरी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।